नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त चमचमीत छोले आणि त्यासोबत फुग्यासारखा फुगलेला छान लुसलुशीत असा भटुरा बनवणार आहोत. मस्त अशी ही डिश आहे. तर पहा, हा भटुरासुद्धा खूप छान असा झालेला आहे. अगदी पावासारखा मधून याला जाळी पडलेली आहे आणि छोलेसुद्धा खूप टेस्टी असे दिसतात आणि खायलासुद्धा खरोखर मस्त असे हे छोले लागतात. कितीही पोट भरून हे जेवण आपण जेवलो तरी अजून खाण्याची इच्छा आपल्या मनामध्ये राहतेच. तर मस्त असे हे छोले भटुरे आज आपण बनवणार आहोत आणि ताजा मसाला आपण यासाठी बनवणार आहोत, त्यामुळे या छोल्यांची चव अजून जास्त वाढते. तर रेसिपीला आपण सुरुवात करू. सुरुवातीला आपल्याला भटुऱ्यांसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर एका ताटामध्ये 3 वाटी मैदा मी घेतलेला आहे. याच्यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी रवा आपल्याला टाकायचा आहे. रवा मिक्सरमध्ये थोडासा फिरून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं. अर्धा चमचा बेकिंग पावडर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. आता हे थोडंसं आपण हाताने असं मिक्स करून घेऊ. बेकिंग पावडर जर नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा तुम्ही यामध्ये वापरू शकता, पण बेकिंग पावडर असेल तर अजून उत्तम. आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकूयात. दही मैद्यामध्ये चांगलं आता मिक्स करून घेऊ. त्याच वाटीने 1 वाटी भरून आता पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकत जायचं. आपण कणिक जशी भिजवतो अगदी तसंच हे पीठ आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर पहा, थोडं थोडं मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि एक गोळा याचा आता बनवून घेतला आहे. मऊ असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. 2 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आता पीठ एकदा असं मळून झालं की ताटामध्ये ह्याला थोडंसं असं आपटून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं असं आपटून घेतलं म्हणजे बाहेरची हवा याच्यामध्ये जाते आणि पीठ फुलायला मदत होते. तर पहा, या पद्धतीने मी त्याला थोडंसं असं आपटून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर व्यवस्थित आता याला आपटवलं की एक गोळा आपण याचा बनवून घेऊ आणि एका पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये आता आपण याला ठेवून देऊयात. तर चांगला आता मी याला मळून घेतलेलं आहे. पीठ चांगल्या पद्धतीने फर्मेंट होण्यासाठी पातेलं किंवा डब्बा थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवला की पीठ छान असं फर्मेंट होतं. तर मी याला एका पातेल्यात ठेवलं आणि हे पातेलं उन्हामध्ये 1 ते 1.5 तास ठेवलं तर मस्त हे पीठ फर्मेंट होतं आणि घरामध्येच 2-2.5 तास तरी लागतात. तर आता इथे मी छोले रात्रभर भिजू टाकलेले होते. 1 वाटी भरून छोले गरम पाण्यामध्ये रात्रभरासाठी भिजत ठेवले. आता हे छोले चांगले धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये टाकायचे. याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकायचं. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. तर 1 तेजपत्ता याच्यामध्ये टाकायचा आहे. इलायची टाकायची आहे. दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंगा आणि 4-5 मिरे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. पाव चमचा मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे सर्व छोल्यांमध्ये मीठ छान असं मुरलं जातं. एका पातेल्यामध्ये 1 चमचाभर चहा पावडर टाकायची आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पाणी आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे. चहा पावडरचं पाणी उकळलं की कुकरमध्ये हे पाणी आपल्याला असं गाळून टाकायचं आहे. याच्यामुळे छोल्यांना खूप छान असा कलर येतो आणि चवसुद्धा छान लागते. कुकरला झाकण लावून मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या आपल्याला याच्या काढून घ्यायच्यात. आता हे छोले जे आहेत ते मी रात्रभर भिजत ठेवलेत, त्यामुळे ते व्यवस्थित असे भिजल्या गेलेत. तुम्ही जर याला 4 ते 5 तासासाठीच भिजवले असाल तर कुकरच्या 2 शिट्ट्या अजून जास्तीच्या काढून घ्या, म्हणजे छोले व्यवस्थित असे शिजल्या जातील. तर आता छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात. तर एका कढईमध्ये आपण मसाले भाजून घेऊ. 2 तेजपानं आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहेत. 4 ते 5 इलायची, 1 स्टार फूल याच्यामध्ये टाकायचं आहे. मसाला इलायची टाकायची आहे. 2 दालचिनीचे तुकडे याच्यामध्ये टाकायचे आहेत.
6 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 10 ते 12 काळी मिरी घेतलेल्या आहेत. आता आपण हे मीडियम गॅसवरती चांगलं भाजून घेऊयात. अजून आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे, तर 1 चमचाभर जिरे टाकायचे, 3 ते 4 चमचे धने टाकायचे आहेत, 1 चमचा भरून बडीशोप टाकायची आहे. आता एवढे मसाले आपल्याला लागणार आहेत आणि हे मसाले आता आपण मीडियम गॅसवरती खमंग त्याचा वास येईपर्यंत भाजून घेऊयात. तर मी याला सतत असं मिक्स करत व्यवस्थित असं भाजून घेते, याच्यातून छान सुगंध येईपर्यंत. तर पहा, आता धनेसुद्धा थोडेसे भाजलेले दिसत आहेत आणि याच्यातील वाससुद्धा मस्त येतोय. तर मी आता गॅस बंद करून घेतला आहे आणि हा मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. थोडीशी याची वाफ गेली की लगेच आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित असं दळून घेऊयात. तर याला बारीक असं मी आता दळून घेतलेलं आहे आणि छोलेसुद्धा खूप छान असे शिजल्या गेलेत. तर पहा, कलरसुद्धा किती त्याला मस्त आलेला आहे. चहा पावडर टाकल्यामुळे छान असा छोल्यांना कलर येतो. तर पहा, एक छोला मी असा फोडून बघितला तर तो व्यवस्थित असा शिजला गेला आहे आणि जर नसेल शिजला तर एखादा शिट्टी तुम्ही अजून करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपण जे खडे मसाले टाकलेले आहेत ते आपल्याला वेगळे असे काढून घ्यायचे आहेत. तर जेवढे दिसतील तेवढे खडे मसाले मी याच्यातील आता काढून घेते. सर्व मसाले आता मी याच्यातील काढून घेतलेत. एका कढईमध्ये 2 ते 2.5 पळ्या तेल आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तर मी 2.5 पळ्या तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. अर्धा चमचा जिरे याच्यामध्ये टाकायचं आहे. जिरे चांगले फुलले की एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला याच्यामध्ये टाकायचा आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, कच्चा राहायला नको. तर थोडासा लालसर होईपर्यंत मी याला व्यवस्थित असं परतून घेते. तर आता कांदा थोडासा लालसर झाला आहे, व्यवस्थित असा तो परतल्या गेलेला आहे. याच्यामध्ये आपण 1 चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊयात. ही सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकूयात. तर 2 मीडियम साईजचे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित त्याला बारीक दळून घेतलेले आहेत आणि ही प्युरी आता मी याच्यामध्ये टाकून घेतली आहे. आपण जेव्हा टोमॅटोची प्युरी बनवतो तेव्हा थोडंच पाणी टाकायचं, म्हणजे मसाल्यांमध्ये ती पटकन परतल्या जाते. आता याला थोडंसं असं मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकूयात. तर मी 2.5 चमचे याच्यामध्ये हा मसाला टाकून घेत आहे. पाव चमचा हळद टाकायची आहे. 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरतीच हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. मसाले जर खूप कोरडे होत आहेत असं वाटलं तर 2 चमचे पाणी याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे मसाले करपत नाही. पण इथे मला गरज वाटली नाही तर मी त्याला असंच परतून घेतलं आहे. आता मसाले आपण चांगले परतून घेतले की याच्यामध्ये जे आपण छोले उकडून घेतलेले आहेत ते टाकायचे आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं. आवश्यकतेनुसार याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊयात. तर भाजी तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी असेल तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घ्या. मी 1 ते 1.5 ग्लास पाणी याच्यामध्ये अजून टाकलेलं आहे. अर्धा चमचा मीठसुद्धा टाकायचं आहे. छोले शिजत असताना सुद्धा आपण मीठ टाकलं आहे, त्यामुळे मीठ बेतानेच टाकायचं. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं. मोठ्या गॅसवरती आपण भाजीला उकळी आणून घेऊ आणि उकळली की लगेच बारीक गॅस करू. थोडीशी कस्तुरी मेथी अशी कुस्करून टाकायची आहे. कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे पण चवीला छान लागते. छान असं आता याला आपण मिक्स करून घेऊयात. बारीक गॅसवरती अजून 5 ते 6 मिनटे ही भाजी आपण शिजत ठेवणार आहोत. तर पहा, मस्त असं हे भटुऱ्याचं पीठसुद्धा आता फुलल्या गेलेलं आहे. तर 2 तास मी याला छान असं फर्मेंट होऊन दिलं आहे. याला आपण एका ताटामध्ये थोडंसं मळून घेऊयात.
पीठ व्यवस्थित फर्मेंट झाल्यानंतर खूप याला मळायचं नाही, फक्त हलक्या हाताने थोडासा पाण्याचा हात लावून एक गोलाकार याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। मस्त असं हे मऊ लुसलुशीत पीठ झालेलं आहे। आता याचे 2 भाग आपण करून घेऊयात। आता याचे उंडे आपल्याला बनवायचे आहेत, तर अंगठ्यामध्ये आणि अंगठ्या शेजारील बोटामध्ये हे पीठ असं धरायचं आणि फक्त एक बॉल कसा असतो अगदी तसं हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। आपण चपाती बनवण्यासाठी जसा उंडा घेतो तसा हा उंडा घ्यायचा नाही, तर थोडासा वेगळ्या पद्धतीचा हा उंडा असतो। याच्यामध्ये हवा गेलेली असते, त्यामुळे या पद्धतीने या भटुऱ्याचा उंडा आपल्याला बनवून घ्यावा लागतो। तर आता मी सर्व असेच उंडे बनवून घेतलेत। आता याला आपण गोलाकार असा आकार देऊन घेऊयात। फक्त त्याला असं मुडपत जायचं आहे, खूप पिठाला हातावरती चोळायचं सुद्धा नाही। अलगदपणे आपल्याला त्याला असं गोल करून घ्यायचं आहे। तर पहा, या पद्धतीने छान फ्लफी असं ते पीठ दिसायला हवं। आता सर्व उंडे बनवून झाले की आपण भटुरे लाटून घेऊयात, पण त्या अगोदर आपली भाजी तयार झालेली आहे, तर आपण गॅस बंद करून घेऊ। मस्त अशी ही भाजी बनवून तयार झाली आहे। भटुरे लाटण्यासाठी पोळीपाटाला अगदी थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता उंडा आपल्याला पोळीपाटावरती ठेवून लाटून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने हा भटुरा आता मी लाटून घेते। तर मी थोडासा लंबाकृती याला लाटत आहे, तुम्ही गोलसुद्धा हा भटुरा लाटून घेऊ शकता। तर जास्त याला असं दुसऱ्या बाजूने पलटी न करता एकाच साईडने आपल्याला लाटायचं आहे, फक्त चिकटणार नाही याची काळजी घ्यायची। भटुरा आपण जेव्हा असा उचलून घेतो तेव्हा तो अजून थोडा आकसला जातो आणि दिसायला छोटा दिसतो। खूप जाड न ठेवता थोडासा पातळ असा करायचा आहे। आता याला आपण थोडं लाटून घेतलं की याच्या कडा ज्या आहेत त्या हाताने असं आपल्याला दाबून घ्यायच्यात, म्हणजे त्या छान बारीक होतात। तर पहा, आता सर्वीकडून सारखा हा भटुरा मी लाटून घेतलाय। आता आपण याला तळून घेऊयात। तर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय। तेल मीडियम टेम्परेचरवरच गरम करत ठेवायचं आहे, खूप गरम नको किंवा खूप थंडसुद्धा नको। आणि हा भटुरा आता आपण तेलामध्ये टाकून घेऊयात। झाऱ्याने असा खाली हा भटुरा दाबायचा आहे, म्हणजे छान असा तो फुलला जातो। थोडासा एका बाजूने फुलला की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला पलटी करून घेऊ आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित असं तळून घेऊ। तर पहा, मस्त असा हा भटुरा आता फुलला गेलेला आहे। मीडियम गॅसवरती थोडासा याला पिवळसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे, म्हणजे आतपर्यंत छान असा तो तळला जातो। तर सर्व भटुरे आता मी याच पद्धतीने तळून घेते आणि मस्त असे हे आपले छोले भटुरे बनवून तयार आहेत। एवढ्या पिठामध्ये 6 ते 7 भटुरे आरामात होतात। मस्त अशी ही छोलेची भाजीसुद्धा ताजा मसाला वापरून केलेली आहे, त्यामुळे चवीला तर खूप छान लागते। आपण हा जो मसाला बनवलेला आहे तो 3 भाज्यांसाठी पुरेसा होतो। तर हे छोले भटुरे बनवून तयार आहेत, बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।